नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज पुन्हा एकदा 24 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। 22 कॅरेट सोन्याचे भाव, 18 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। त्यामुळे ज्या ग्राहकांना 24 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल, 22 कॅरेटचं सोनं आणि 18 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर त्या ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, आज सोन्याचा भाव थेट 20,000 रुपयांनी घसरलेला आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्याचे भाव उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच आज 24 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून रोजच्या संबंधित सोन्याचे भाव तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील। तर बघा मित्रांनो, आज राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। कारण आज सोनारांचे बाजार उघडता सोन्यामध्ये तब्बल 20,000 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे। म्हणजेच आज सकाळी सोनारांचे बाजार उघडलेले होते, तर सोनारांचे बाजार उघडता सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून घसरण होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो, फक्त 24 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले नाहीत, यामध्ये 22 कॅरेट सोन्याचे भाव, 18 कॅरेट सोन्याचे भाव घसरणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहे। म्हणजेच आज 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे। तुम्हाला सुद्धा आज किती हजार रुपयांना 1 तोळा सोनं मिळणार आहे। पुढील 2 दिवसांमध्ये 1 तोळा सोनं किती हजार रुपयांना मिळणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्या ग्राहकांनी सध्याच्या स्थितीला चांदी खरेदी करू नये, कारण चांदीमध्ये आज तब्बल 5,000 रुपयांची वाढ झालेली आहे। म्हणजेच मित्रांनो, जर तुम्हाला लग्न सराईसाठी चांदी खरेदी करायची असेल किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही अजून 4 ते 5 दिवस वाट पाहायची आहे। त्यानंतर चांदीमध्ये गुंतवणूक सुद्धा करायची आहे। म्हणजेच तुम्हाला आम्ही तारीख देणार आहे, त्या तारखेला तुम्ही सुद्धा चांदीमध्ये गुंतवणूक करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त चांदी मिळणार आहे। परंतु आज सकाळपासून सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेले आहे, कारण ऐन लग्न सराईच्या तोंडावरती सोन्याचा भाव स्वस्त झालेला आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। बघा मित्रांनो, लग्न सराईमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडत असतात, परंतु यावर्षी लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे। म्हणजेच मागील 15 ते 20 दिवसांचा अंदाज घेतला तर मागील 15 ते 20 दिवसांमध्ये सोन्यामध्ये डबल वाढ सुद्धा झालेली होती। म्हणजेच सरासरी सोन्याचा भाव मागील 15 दिवसांपूर्वी 15 ते 20,000 रुपयांनी वाढलेला होता, परंतु आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव घसरलेले आहेत। पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्याचे भाव उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे। बघा, आज सोने खरेदी करण्यासाठी सर्व ग्राहकांनी सोनारांच्या दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा केलेल्या आहेत। म्हणजेच मित्रांनो, भरपूर ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं होतं, साखरपुडा असेल, लग्न समारंभ असेल, या दृष्टिकोनातून भरपूर ग्राहकांना, भरपूर महिलांना, भरपूर पुरुषांना सोनं सुद्धा खरेदी करायचं होतं, तर त्यांना हा सर्वात मोठा सुवर्णाचा दिवस ठरणार आहे, कारण त्यांना सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळा सोनं मिळणार आहे। म्हणजेच काही ग्राहकांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं होतं, काही ग्राहकांना स्वतःसाठी, तर काही ग्राहकांना फक्त सोन्यामध्ये गुंतवणूक सुद्धा करायची होती। म्हणजेच आम्हाला सुद्धा 2 ते 3 दिवसांपासून भरपूर ग्राहक व्हिडिओच्या खाली कमेंट करून सुद्धा सांगत होते की दादा, सोन्याचे भाव कधी उतरतील। त्यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं होतं की अजून 4 ते 5 दिवस तुम्ही सुद्धा वाट पाहायची आहे, कारण सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। परंतु एकीकडे चांदीचे भाव गगनाला सुद्धा भिडत चाललेले आहेत। चांदी 1,05,000 रुपयांच्या पुढे गेलेली आहे। अजून चांदीचे भाव वाढणार असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल किंवा खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही सुद्धा या तारखेला सोनं खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला तेवढ्याच पैशांमध्ये थोडंफार जास्त तोळं सोनं मिळणार आहे। म्हणजेच जर तुम्ही आज सोनं खरेदी करायला गेलात तर तुम्हाला 100% फायदाच आहे, कारण भविष्यामध्ये सुद्धा सोन्याचे भाव वाढणार असल्याचे संकेत अनुभवी सोनारांनी दिलेले आहेत। म्हणजे जरी तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर तुमचा फायदाच आहे, आणि आम्ही जी तारीख देणार आहे त्या तारखेला सोने खरेदी केलं तर तुमचा 100% डबल फायदा सुद्धा होणार आहे। परंतु सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे, सोन्याचे भाव अजून किती घसरणार आहेत, हे प्रश्न तुमच्या मनामध्ये
100% पडलेले असतील. म्हणजेच मित्रांनो साहजिकच आहेत की तुमच्या मनामध्ये हे प्रश्न पडणारच आहेत की सोन्याचा भाव किती हजार रुपयांपर्यंत अजून घसरणार आहे, आम्ही सुद्धा सोनं कधी खरेदी करायचं आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा सर्वात प्रथम बघून घेऊयात की सोनं किती हजार रुपयापर्यंत घसरणार आहे, जेणेकरून जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुम्हाला सुद्धा एक्झॅक्टली तेवढ्याच पैशांमध्ये सोनं सुद्धा मिळणार आहे. बघा मित्रांनो सोन्याचे भाव घसरणार असल्याचे 3 अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत. तर हे 3 अंदाज कधीच खोटे ठरलेले नाहीत, कधीच चुकीचे सुद्धा ठरलेले नाहीत. म्हणजेच मित्रांनो आज 3 अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. 3 अंदाजानुसार सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे. तर बघा मित्रांनो या 3 अंदाजांपैकी पहिला अंदाज अनुभवी सोनारांनी दिलेला आहे. म्हणजेच जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणारे सोनार असतात त्यांच्या माध्यमातून हा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. म्हणजेच मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या क्षेत्रामध्ये जो माणूस असतो त्या क्षेत्रामधील त्या माणसाला 100% नॉलेज असतं. म्हणजेच जे अनुभवी सोनार असतात त्यांच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव असतो, त्यांच्या अनुभवानुसार ते अंदाज सुद्धा देत असतात. म्हणजेच ज्याप्रमाणे कधी पाऊस पडेल याचा अंदाज हवामान अभ्यासक देत असतात, त्याचप्रमाणे सोन्याचे भाव कधी उतरतील, सोन्याचे भाव कधी घसरतील, सोन्याचे भाव कधी वाढतील याचे अंदाज अनुभवी सोनार सुद्धा देत असतात. म्हणजेच पहिलाच अंदाज अनुभवी सोनारांनी दिलेला आहे. जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यवसाय करत असतात, सोन्यावरती अभ्यास करत असतात, स्टडी करत असतात, त्यांच्या माध्यमातून अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. त्यांच्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे. आज भरपूर मोठी घसरण झालेली आहे, पुढे सुद्धा घसरण होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आज सोनं खरेदी करायचं आहे की आम्ही दिलेला तारखेला सोनं खरेदी करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे. सोबतच मित्रांनो जो दुसरा अंदाज देण्यात आलेला आहे तर तो दुसरा अंदाज सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासकांनी सुद्धा दिलेला आहे. सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक असतील, विश्लेषक असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा अंदाज देण्यात आलेला आहे. म्हणजेच मित्रांनो सोनं असतं तर त्याच्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक असतात, तर त्या अभ्यासकांच्या मध्ये सोन्याचे भाव 100% घसरणार आहेत. म्हणजेच सोन्याचे भाव घसरल्यामुळे भरपूर ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक असतील, विश्लेषक असतील, त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे. आणि मित्रांनो जो तिसरा अंदाज शेवटचा अंदाज आहे तर तो अंदाज अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेला आहे. व्यापाऱ्यांच्या मध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे. म्हणजेच मित्रांनो 3 अंदाज देण्यात आलेले आहेत. 3 अंदाजांपैकी पहिला अंदाज अनुभवी सोनारांनी दिलेला आहे, दुसरा अंदाज अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेला आहे आणि तिसरा अंदाज अनुभवी अभ्यासकांनी विश्लेषकांनी सुद्धा दिलेले आहेत. म्हणजेच हे 3 अंदाज कधीच खोटे ठरलेले नाहीत, हे 3 अंदाज कधीच चुकीचे ठरलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ती गोष्ट म्हणजे तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये जास्त तोळं सोनं मिळणार आहे. परंतु मित्रांनो सोन्याचे भाव अजून किती रुपयांनी घसरणार आहेत, सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहे हे प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेले असतील. म्हणजेच सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे ते सुद्धा आपण बघून घ्या. बघा मित्रांनो सोन्याचा भाव घसरणार असल्याची प्रमुख 5 कारणे सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% घसरणार आहेत. म्हणजेच मित्रांनो पुरावे सुद्धा दिलेले आहेत. अनुभवी सोनार असतील, अनुभवी अभ्यासक असतील, अनुभवी व्यापारी असतील, त्यांच्या माध्यमातून 5 पुरावे दिलेले आहेत. तर या 5 पुराव्याच्या आधारावरती सोन्याचे भाव घसरणार असल्याचे संकेत सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर ती 5 कारणे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. परंतु मित्रांनो जर तुम्ही चांदी खरेदी करणार असाल तर आवर्जून हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. कारण ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल मग ती किलो मध्ये असू द्या किंवा बारामध्ये असू द्या, तरी पण तुम्हाला त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. परंतु सोन्याचा भाव उतरण्याची 5 कारणे समोर आलेली आहेत. ही 5 कारणे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा मित्रांनो जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण म्हणजे सोन्याची मागणी कमी झालेली आहे. म्हणजे सोन्यामध्ये सध्याच्या स्थितीला कोणताही नागरिक कोणताही ग्राहक गुंतवणूक सुद्धा करत नाही. म्हणजेच ज्यावेळेस बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये कांदा येत असतो त्यावेळेस कांद्याचा भाव हा 100% कमी होत असतो. त्याचप्रमाणे सध्याच्या स्थितीला भरपूर सोनं झालेलं आहे, त्यामुळे सोन्याचे भाव घसरत सुद्धा चाललेले आहेत. म्हणजे मागील 15 दिवसांमध्ये सोन्यामध्ये 15,000 रुपयांची वाढ जरी झालेली असली तरी पण आज सोन्याचे भाव उतरलेले आहेत.
1 तासांमध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. म्हणजेच मित्रांनो आज उद्या आणि परवा या 2 ते 3 दिवसांमध्ये अजून घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर ही घसरण किती हजार रुपयांची होईल ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु मित्रांनो सोन्याचा भाव उतरण्याचं जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण म्हणजे बाहेरच्या देशामध्ये भरपूर सोन्यांच्या खाणी सापडलेले आहेत आणि या खाणींमध्ये जे सोनं सापडलेलं आहे तर ते सोनं 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं आणि 18 कॅरेट सोनं सापडलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो सोन्याचा भाव उतरण्याचं जे प्रमुख कारण आहे तर ते प्रमुख कारण म्हणजे ओडिशा राज्यामध्ये आतापर्यंत सोन्याच्या 10 ते 12 खाणी सापडलेले आहेत. या खाणींमध्ये भरपूर सोनं सापडलेलं आहे. म्हणजे सध्याच्या स्थितीला भरपूर सोनं झालेलं आहे. त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला सुद्धा मिळत आहे. सोबतच मित्रांनो सोन्याचा भाव उतरण्याचं तिसरं कारण म्हणजे सोन्यावरील ते जो टॅक्स लावण्यात येत होता तो टॅक्स काही प्रमाणामध्ये हटवण्यात आलेला आहे. काही टॅक्स बंद सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजेच मित्रांनो सोन्यावरील टॅक्स कमी करण्यात आलेला आहे, काही टॅक्स हटवण्यात आलेला आहे, तर काही टॅक्स मध्ये नवीन नियम सुद्धा लावण्यात आलेले होते. म्हणजे जो जुना टॅक्स होता त्याच्यामध्ये काही नवीन नियम सुद्धा लावलेले आहेत. म्हणजेच मित्रांनो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून टॅक्स सुद्धा कमी करण्यात आलेला आहे. टॅक्स कमी झाल्यामुळे भरपूर ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. कारण ग्राहकांना 5 ते 6 रुपये फक्त टॅक्स द्यावा लागत होता, तर त्याच्यामधून काही सवलत सुद्धा देण्यात येणार आहे. सोबतच सोन्याचा भाव उतरण्याचं चौथं कारण म्हणजे घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे. सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये भरपूर सोनं सुद्धा झालेलं आहे. बघा मित्रांनो अमेरिकेचा $1 असतो, त्या डॉलरच्या आधारावरती सोन्याचे भाव ठरवले जात असतात. म्हणजेच ज्यावेळी डॉलरची किंमत कमी होत चाललेली असते त्यावेळी सोन्याचा भाव 100% कमी होत चाललेला असतो. त्याचप्रमाणे सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ ज्यावेळेस वरती जात असतो त्यावेळेस सोन्यामध्ये विक्रमी वाढ सुद्धा होत असते. परंतु सध्याच्या स्थितीला सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ उतरलेला आहे, ढासळलेला आहे. त्या दृष्टिकोनातून सोन्यामध्ये घसरण सुद्धा पाहायला मिळत आहे. सोबतच मित्रांनो सोन्याचा भाव उतरण्याचं जे 5वं कारण आहे तर ते 5वं कारण म्हणजे सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ अजून घसरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% घसरतील अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. म्हणजेच मित्रांनो आपण आज सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा मित्रांनो 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 55,000 रुपयांना 1 तोळा मिळत आहे. सरासरी 95 ते 96,000 रुपयांपर्यंत तुम्हाला 1 तोळा सोनं मिळून जाईल. 22 कॅरेट सोन्याचा भाव 88,000 ते 89,000 रुपयांच्या दरम्यान आलेला आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 78 ते 79,000 रुपयांच्या दरम्यान आलेला आहे. म्हणजेच सोन्यामध्ये अजून घसरण होईल, त्यामुळे तुम्ही सुद्धा काही दिवस वाट पाहणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे सध्याच्या स्थितीला पैसे असेल तर तुम्ही आता सुद्धा सोनं खरेदी करू शकता, कारण सोन्यामधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे जर तुम्ही आज जरी गुंतवणूक केली तरी तुमचा 100% फायदाच आहे. बघा मित्रांनो आज सोन्याचा भाव बघितलेला आहे, त्यामुळे जर तुम्हाला रोजच्या रोज सोन्याचे भाव पाहायला आवडत असतील, रोजच्या रोज सोन्याचे भाव पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा सोने असेल, चांदी असेल, हिरे असतील यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येत राहील.